लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही, अशी पद्धत सध्या महाराष्ट्र राज्याची आहे. कारण जर मनोजदादाला उद्या काही बरं वाईट झालं तर ह्या महाराष्ट्रामध्ये असंतता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या मराठ्याच्या नेत्यात मुळातच एक तर हिंमत नाही की तुम्हाला 50% आरक्षण देतोय. ती म्हणते भारत नाना भालकेंनी सुद्धा मराठा समाजासाठी पहिल्यांदा राजीनामा दिलेला होता. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. खरं सांगायला गेलं तर आज मराठा समाजाचे नेतृत्व मनोजदादा जरांगे पाटील हे अतिशय बिकट अवस्थेत आहेत. त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे. त्यांच्या लिव्हरवर सूज आहे. हे तिसरं आंदोलन आहे त्यांचं उपोषणाचं. तर त्यांचा जीव वाचावा म्हणून आम्ही शासन दरबारी आमदार साहेबांनी त्या गोष्टी कळवाव्या व आरक्षणाचा विषय लवकरात लवकर, मराठा आरक्षणाचा विषय लवकरात लवकर संपावा या गोष्टीचं निवेदन आम्ही आमदार साहेबांना दिलं आहे. आणि ते निवेदन आमदार साहेबांनी स्वीकारून पुढं त्यांच्या वरिष्ठांना बोलतो आणि सांगतो. आणि ह्या गोष्टीत मीही सहभागी आहे. मी एक मराठा आंदोलक म्हणून मीही तुमच्यासोबत आहे असं सांगितलेलं आहे. उपोषण अधिवेशन घेणार आहेत 20 तारखेला. त्या अधिवेशनात निर्णय होईल वाटतंय का? काय भूमिका असेल मराठा समाजाची? आत्तापर्यंत आपण बघत आलो आहे 58 मोर्चे झाले किंवा 100च्या पुढं मराठा समाजाच्या युवकांचा आकडा आहे ज्यांनी समाजासाठी बलिदान दिलं. आणि आपल्याला आत्तापर्यंत आरक्षण दिलं असं खूप वेळा सांगण्यात आलं व आपण फसलो. लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही, अशी पद्धत सध्या महाराष्ट्र राज्याची आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण प्रॉपर मिळत नाही, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत आमचा ह्या शासनावर विश्वास नाही, हे आमची भावना आहे. आज आम्ही ह्या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले आहेत. आम्हाला ह्या ठिकाणी धरणं आंदोलन करायची काही हौस नाही आहे. कारण मराठा समाजाचा आरक्षणाचा 70 वर्षाचा लढा आहे. आज आमचं दैवत मनोज जरांगे पाटील हे त्या ठिकाणी उपोषण करत आहेत. सरकारनं त्यांना सांगितलं, ज्यावेळेस वाशीमध्ये त्यांनी उपोषण केलं होतं त्यावेळेस सरकारनं सांगितलं की तुमचं जे काय मागण्या आहेत त्या आम्ही मान्य करू. परंतु 15-20 दिवसाचा वेळ उलटून गेल्यानंतर सरकारने त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे. आज मनोजदादांचं तिसरं त्या ठिकाणी आमरण उपोषण आहे. माणसाला 1-2 दिवस जरी अन्न नसेल तर दम निघत नाही. पण पहिलं 17 दिवसाचं असेल, आजचं 7 दिवसाचं असेल, आतनं माणूस हा पूर्ण पोखरून गेलेला आहे. लिव्हर असेल, किडनी असेल, त्यांचं पूर्णपणे डॅमेज होण्याचं काम चालू झालेलं आहे. अशा परिस्थितीत जर सरकारला ह्या ठिकाणी त्याचं गांभीर्य नसेल तर हा मराठा समाज शांत बसणार नाही. मराठा नेत्यांना आता अपेक्षा करणे समाजानं सोडून दिले. तरी पण ही मराठा नेत्याकडून शेवटची अपेक्षा म्हणून काय ठराविक बांडगुळं सोडतात, त्यातल्या त्यात ते नेपाळी राणे सोडतात, अजितदादा सोडतात. बाकीच्या मराठ्याच्या नेत्याकडून अजून अपेक्षा आहे. तर ते अपेक्षाचा भंग ह्यावेळेस मराठा समाजाच्या नेत्याने होऊ देणे एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून करतो. आणि आता जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी 16 तारखेचं जे कॅबिनेट होतं ते जाणून बुजून 20 तारखेला ठेवलेलं आहे. का तर मनोज जरांगे पाटील हा मराठा योद्धा, याचं म्हणजे त्यांच्या डोक्यात एकच प्लॅनिंग आहे, हा माणूस संपला पाहिजे तरच आपलं राजकारण टिकेल. तर आमचं राजकारण, आमचं आरक्षण 1-2-4 दिवस पुढे गेलं तर जाऊ द्या, पण त्या माणसासाठी तुम्ही आज कसल्याही परिस्थितीत सरकारला आमच्या मंगळवेढा पंढरपूर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही साकडं घालावं किंवा निवेदन देऊन त्यांना ताबडतोब जरांगे पाटलांचं उपोषण सोडायसाठी प्रयत्न करावे आजच्या आज. मराठा समाज म्हणून आमची सरकारकडे एकच मागणी आहे की मनोजदादा जरांगे पाटलाला आम्ही जेव्हा मुंबईत आलतो त्यावेळेस जे काय तुम्ही जे आर दिला आहे त्या जी आरची पूर्णता तुम्ही 2 दिवसात अधिवेशन बोलवून जे तुम्ही सगळं पूर्ण करतो म्हणला होता ते 2 दिवसात नाही, 4 दिवसात नाही, 10 तारखेला नाही, 15ला नाही, आता तुम्ही अधिवेशन घेतलं काही 20 तारखेला. तोपर्यंत मनोजदादांची प्रकृती काय चांगली राहील असं वाटत नाही. त्यामुळं त्यांनी सरकारनं लवकरात लवकर आजच्या आज म्हणजे अधिवेशन बोलवून
तातडीचं अधिवेशन बोलवून तो प्रश्न मार्गी लावावा. त्यासाठी आम्ही आज समाधानदादा अवताडे आमदार आमच्या पंढरपूर मंगळवेढ्यात यांच्या ऑफिस पुढे येऊन ठे आंदोलन करायला लागलो आहे. कारण त्यांनी तिथं मुंबईतल्या विधानसभेपुढं पायऱ्यावर बसून आंदोलन करून पटदिशी त्यांचा जो नेता आहे फडणवीस त्यांना शिंदे त्यांना सांगून त्यांचा प्रश्न मार्गी लावावा असं आमचं मत आहे. आजपर्यंत तुम्ही सगळं खोटं करत आला. आजपर्यंत सगळे खोटं तुम्ही आश्वासन दिले. तसंच एक 4 दिवसापुरतं अजून एक खोटं करून आमच्या मनोजदादाचं उपोषण सोडवा. आमचा तो संघर्ष योद्धा जर जगला तर आम्ही त्यापुढं, नाहीतर आम्हाला त्यांच्याशिवाय आरक्षण घेऊन आम्हाला ते पचनी पडणारं नाही. कारण मनोजदादा आहे म्हणून हे आंदोलन इथंपर्यंत आलं. नाहीतर पाठीमागच्या काही 40-50 वर्षात ज्यांनी आमचं हे जे आंदोलन हातात घेतलं ते कुणी खासदारकी घेतली, कुणी आमदारकी घेतली, कुणी पैसे घेतले आणि हे आंदोलन मोडीत निघलं. ह्याच प्रकारे ते नारायण राणे म्हणायच्या माणसाच्या हातात एक आंदोलन गेलं होतं. तोच बांडगुळ आता असं बोलायला लागला आहे. त्या फडणवीसला तर मला वाटतं त्याच्याकडं कशाच्या गोळ्या आहेत काय माहीत. त्या नारायण राणेला त्याच्या 2 पिल्लाला ते फडणवीसला बाप म्हणायला लागले. ते एवढे शिव्या देत होतं. ते नितेश राणे एकदा सोलापुरी आलतं. आम्ही मराठा आंदोलक म्हणून त्यांच्या सभेला गेलतो. त्यावेळेस नितेश राणेच म्हणलं होतं की बाबा हे हाफ चड्डीवाले आपल्याला आरक्षण देणार, हे फडणवीस आपल्याला आरक्षण देणार, ह्यांना आपल्याला जशाच तसं उत्तर द्यावं लागलं, हे नितेश राणे म्हणलं होतं. आता हे नितेश राणे हाफ चड्डी घालून त्यांच्या पुढं संचलनात पुढच्या कडेला आहे. आता कुठनं आला हो? जय श्रीराम. आता सध्या तरी काय आमच्या मराठा समाजाच्या नेत्याकडनं आमची तशी अपेक्षा काय त्यांनी काय आमची पूर्तता बी केली नाही ना, अपेक्षा बी तशी नाही. आमची एकच अपेक्षा आहे आमचा की मनोजदादा जरांगे जी 7 दिवस झालं उपोषणला बसलेत त्यांचे फक्त उपोषण सोडावं एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तर काय त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला नुसतं झुलवतच ठेवलंय ना, नुसतं आरक्षण देतो म्हणतात, हे करतात, पण आम्हाला काही देत नाहीत, फसवतात नुसते. मराठ्याच्या नेत्यात मुळातच एक तर हिंमत नाही की तुम्हाला 50% आरक्षण देतोय. ती म्हणते तुम्हाला वरचंच देणार. अरे वरचं काय, आमचं हाय खालचं देणं आणि वरचंच आम्हाला म्हणताय घ्या म्हणताय. काय वरच्याचा आम्हाला फायदा ना तोटा. उद्या घाला तुम्ही कोर्टात, नाही दुसऱ्याला एक आम्हाला जे आरक्षण उद्या तुमचं पिलू पाठवा मागणं आत तिथं, म्हणजे ती बी आमचं जातंय. पण आम्हाला नुसतं खेळवत राहावं नुसतं. त्यामुळे आमचं काय मराठा नेत्यांकडनं कशी अपेक्षा नाही. आमची मनोजदादाकडनंच फक्त अपेक्षा यांना वाकवून घ्यायचं असलं तर आमचा तोच नेता आम्हाला पाहिजे. त्यामुळे त्या नेत्याचे आमचे प्राण वाचले पाहिजे. तो आमचा नेता जिवंत राहिला तर आम्ही काय दिल्लीचं तख्त काबीज करू शकतोय, पण ह्या बाकीच्या भांडवळ्या नेत्यांना आम्हाला साधं ही सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे आमच्या नेत्याचं प्राण वाचलं पाहिजे एवढीच आमची शासनाला नम्र विनंती आहे. आणि आम्ही आपल्या अवताडे साहेबांच्या दारात बसलोय का तर आमच्या मनोजदादा जरांगे पाटलाचे लवकरात लवकर उपोषण सोडावा हीच आमची आमदार साहेबांना नम्र विनंती आहे. तुम्ही शिंदे साहेबाला, फडणवीस साहेबाला, अजितदादाला विनंती करा, तुम्ही काहीतरी कागद एखादा द्या तिथं मनोजदादाला, बाबा हे तुमचं मान्य. शेवटी कसं म्हणत होता 5 मिनिटात, हे तुमचं 15 मिनिटात मान्य झालं. तसं त्यांनी ताबडतोब एक साधा कागद द्यावा. तिथं काय असं तुमच्याकडे काय बी टाईप करा येते, टाईप करून तुम्ही नुसतं द्या आणि मनोजदादाला दाखवा हे असं तुमचं मान्य केलं, आम्ही 10 दिवसात पूर्ण करतो म्हणा आणि त्यांचं उपोषण सोडा. विषय मिटला आमचा. आम्हाला अधिवेशन तुम्ही 21 तारखेला घ्या, तिकडे काय ह्याच्यात जावा. आमचा नेता वाचला तर आम्ही काय नाही. आमचं कसं आरक्षण घ्यायचं ते आम्ही मुंबईत शिरून परत ठरवतो कसं घ्यायचो.